केस गळती जास्त होत असेल, केस खूप खराब झाले असतील, पातळ झाले असतील, केसांची वाढ जर थांबलेली असेल ना, तर अशा पद्धतीचं तेल नक्की बनवून बघा. केसांना नक्की फायदा होणार आहे. केस गळती 100% कमी होणार आहे आणि केस वाढायला सुद्धा मदत होणार आहे. अगदी झटपट तेल हे तयार होतं. चला तर मग कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत. तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे. इथे मी 2-3 चमचे रोजमेरी घेतलेली आहे. इथे मी कलोंजी घेतलेली आहे. त्यानंतर इथे काही पावडरसुद्धा घेतलेले आहेत. तर इथे मी आवळा पावडर 2 चमचे, ब्राह्मीची पावडरसुद्धा घेतलेली. ब्राह्मीची जे पानं असते ना, त्याचे 2 चमचे मी पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे नसेल अवेलेबल ना पानं, तर तुम्ही अशा पद्धतीचं पावडर स्वरूपातसुद्धा घेऊ शकता. जास्वंदाच्या फुलाची पावडरसुद्धा घरीच बनवलेली आहे, तीसुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर इथे कढीपत्त्याची काही पानं, 2 चमचे ते मेथी घेतलेली आहेत. एक कांदा कट करून घेतलेला आहे. ॲलोवेरा म्हणजे आपली कोरफड असते ना, ती घेतलेली आहे. आणि भृंगराजची पावडरसुद्धा 2 चमचे घेतलेली आहे. तर एवढे साहित्य मी घेतलेलं आहे. तर इथे मी 600 ml बॉटल घेतलेली आहे. तर यातलं मी निम्मं तेल बनवणार आहे, म्हणजेच 300 ml तेल मी इथे बनवणार आहे. चला तर सगळं साहित्य आपण आता एका लोखंडाच्या कढईमध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर यातलं निम्मं तेल आपण यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे 300 ml तेल इथे मी वापरणार आहे. तर इथे मी निम्मं तेल वापरलेलं आहे. तर गॅसवर कढई ठेवून घ्यायची. आता तेल टाकताना आपण इथे अजिबातच गॅस चालू केलेला नाही. गॅस हा बंद ठेवायचा आणि नंतर तेल टाकून घ्यायचं. सगळं साहित्य चमच्याने एकजीव करायचं आहे. तर तुमच्याकडे जर सगळं साहित्य जर अख्खं असेल ना, तर तुम्ही तसंसुद्धा टाकू शकता, किंवा नसेल तर तुम्ही पावडर स्वरूपामध्ये सुद्धा हे साहित्य टाकून घेऊ शकता. त्याने सुद्धा तेल अगदी मस्त तयार होतं. तर आवळ्याची पावडरसुद्धा इथे मी टाकून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे सगळं साहित्य जर अख्खं असेल ना, ते सुद्धा तुम्ही ते टाकू शकता. चला तर आता मिक्स झालं. गॅस इथे मी चालू केलेला आहे. गॅस इथे कमी करायचा आणि आपलं हे 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास हे तेल आपलं उकळून घ्यायचं आहे. सगळं तेलातलं जे विटॅमिन्स वगैरे जे असतात ना, ते सगळं ह्या तेलामध्ये उतरली पाहिजे. तेलाचा रंगसुद्धा थोडासा बदलला पाहिजे. तेल अगदी पातळ असं झालं पाहिजे. चला तर आता गॅस इथे कमी करायचा, बघू शकता. तर इथे मी नंतर जवससुद्धा 2 चमचे टाकून घेतलेले आहे. अगोदर सांगायचं विसरले होते. त्यानंतर मी जवससुद्धा यामध्ये टाकलेले आहेत. सगळं साहित्य इथे मस्त मिक्स झालेलं आहे. गॅस हा कमी करायचा आणि मस्त तेल अगदी 25 ते 30 मिनटं आपलं हे उकळून घ्यायचं आहे. बघू शकता काही वेळानंतर याला उकळी फुटलेली आहे. गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे. अगदी 30 मिनटं हे तेल मी उकळून घेतलेलं आहे. बघू शकता अगदी मस्त असं याला उकळी फुटलेली आहे आणि सगळं साहित्य जे आहे ना, अगदी मिक्स झालेलं आहे. तेलामध्येच सगळं अंश जो असतो ना, सगळं उतरलेला आहे. चला तर इथे तेल मस्त पातळ झालेलं आहे. अशा पद्धतीचं तेल नक्की वापरून बघा. अगदी मस्त हे तेल तयार होतं. सगळं साहित्य आपल्याला अगदी किराणा स्टोअरमध्ये किंवा मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा याला परचेस करू शकता. चला तर मग इथे आता हे तेल आपलं अगदी 30 मिनिटानंतर उकळून तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं दिसत आहे. कलरसुद्धा अगदी बदललेला आहे. आता पूर्णपणे तेल थंड करायचं. एखाद्या कापडाने आपण याला गाळून घेणार आहोत. उपरणं किंवा रुमाल किंवा एखादी पातळ ओढणीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. छान तेल सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर गाळून घ्यायचं आहे. एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं, हवाबंद बॉटलमध्ये, आणि हे तेल आपण खूप दिवस वापरू शकतो. आठवड्यातून 2दा हे तेल वापरायचं आहे. जेव्हा आपण केस धुतो ना, त्यावेळी हे वाळून केस वाळल्यानंतर हे तेल आपल्याला लावायचं आहे. बघू शकता थंड झाल्यावरती अशा पद्धतीचं आपलं हे तेल दिसत आहे. चला तर मग आता तेल आपण मस्त एका उपरण्याने गाळून घेणार आहोत. अगदी पातळ असं उपरणं किंवा रुमाल घ्यायचा आहे. त्याने हे तेल पूर्णपणे गाळून घ्यायचं. तर इथे मस्त तेल इथे तयार झालेलं आहे. आठवड्यातून 2दा हे तेल तुम्ही लावू शकता आणि केसांचा फरक बघू शकता. अगदी छोटे छोटे केस जे असतात ते सुद्धा आपल्या डोक्यावरती दिसायला लागतात. चला तर मग इथे मी एक उपरणं घेतलेला, एक डब्बा घेतलेला आहे. आता हे तेल आपण या उपरण्यावरती किंवा हे रुमालावरती टाकून घेऊयात आणि मस्त हे तेल सगळं निथळून घ्यायचं आहे किंवा गाळून घ्यायचं आहे. हाताने दाबून आपण हे तेलातून काढून घेणार आहोत. तर अगदी मस्त हे तेल तयार झालेलं आहे. सगळं साहित्य जे घेतलेलं होतं ना, ते सगळ्या तेलामध्ये त्याचं सगळं उतरलेलं आहे पोषक तत्व. तर अशा पद्धतीचं तेल एकदा बनवून बघा आणि अगदी थोड्या प्रमाणामध्ये, थोड्या स्वरूपामध्ये तुम्ही बनवून बघा. काही दिवस लावून बघा. फरक जाणवला जास्त बनवा. चला तर मग सगळं साहित्य आपण इथे मस्त गाळून घेतलेलं आहे. यातलं तेलसुद्धा अगदी मस्त दिसत आहे. आता हे जी पावडर असेल चिटकून बसते ना, ती सुद्धा सगळी खरडून घ्यायची आहे चमच्याने आणि ते सुद्धा गाळून घ्यायचं आहे. तर इथे तेल आपलं मस्त तयार झालेलं आहे. अगदी कमी वेळामध्ये तेल, अगदी हेल्दी तेल असं बनवून तयार झालेलं आहे. तर हे पावडरसुद्धा तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. अगदी 50 ग्रॅममध्ये सुद्धा तुम्हाला ह्या पावडरी मिळून जातात. अगदी कमी स्वस्तामध्ये, कमी प्राईजमध्ये ह्या पावडर मिळतात. तर चला आपण इथे सगळं मस्त हे तेल गाळून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर पावडर मिळत असेल तर तुम्ही पावडर वापरू शकता. नसेल मिळत पावडर, जर अख्खं साहित्य भेटलं तरी ते सुद्धा तुम्ही तसंच वापरू शकता. आवळ्याच्या पावडरऐवजी तुम्ही इथे अख्खा आवळासुद्धा वापरू शकता. ब्राह्मीच्या पावडरऐवजी तुम्ही ते पानं देखील वापरू शकता. भृंगराजची पानंसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता.
जे साहित्य मला भेटलेलं होतं ते मी अख्खं घेतलेलं आहे आणि जे मला भेटलं नव्हतं ते मी ऑनलाईन पावडर घेतलेली आहे, ती सुद्धा मी यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. चला तर सगळं तेल आपण छान असं गाळून घेणार आहोत. तर हे तेल अगदी मस्त छान असं तेल झालेलं आहे. बघू शकता रंग किती मस्त आलेला आहे आणि अगदी हेल्दी तेल तयार झाले आपल्या केसांसाठी. केस अगदी गळायचे कमी होणार आहेत. त्यासोबतच केसांची वाढ जर थांबली असेल ती सुद्धा पूर्ववत होणार आहे, म्हणजे केस वाढायला सुरुवात होणार आहे आणि छोटे छोटे बेबी हेअर सुद्धा यायला सुरुवात होणार आहे. चला तर तेल गाळून घेतलं, बघू शकता. अशा केसांचं गळणं 100% कमी करेल हे तेल. नक्की तुम्ही अशा पद्धतीचं तेल बनवून बघा. चला तर इथे तेल तयार झालं आहे. कशी वाटली तुम्हाला तेलाची रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा.